मला हे पापड खाताना मासा थाळी आठवायला, कारण कोकणात दिव्यागरच्या साईडला सगळीकडे फिश थाळी सोबत हे पापड असतातच. आणि तुम्ही जर दिव्यागरला जायचा प्लॅन करत असाल तर ही आताच सेव्ह करा, कारण मी दाखवणार आहे दिव्यागर मधले 3 रेस्टॉरंट जिथे मी फिश थाळी जेवले. आणि त्यातलं फर्स्ट प्लेस म्हणजे सोहम गेस्ट हाऊस, जिथे आम्ही पापलेट थाळी, प्रॉन थाळी, सुरमई प्लेट्स ऑर्डर केल्या होत्या आणि सगळं जेवण मस्त आहे. पण तिथला बेस्ट पार्ट म्हणजे अनलिमिटेड तांदळाची भाकरी, जी मोस्टली सगळीकडे नसते. तिथं जस्ट जाऊन जेवल्यावरच माझ्या घरचे नाश्ता एक नंबर, जेवण एक नंबर, त्यामुळे ट्रिप एक नंबर झाली. येस, घरला गेले तरी चालते. चला, म्हणजे आम्हाला बाहेर गेल्यावर फक्त जेवणाशी मतलब असतोय, ना की फिरण्याशी. सेकंड प्लेस जिथे आम्ही 2 दिवस डिनर केला म्हणजे सी फूड पॉइंट, जिथली फिश थाळी छान होती. फक्त इथले रेट्स डेली चेंज होतात, पण तिथली व्हेज थाळी म्हणजे मला स्वतःला पंजाबी व्हेज फूड पेक्षा महाराष्ट्रीयन व्हेज फूडच जास्त आवडतं. आणि तिथली थाळी तशीच होती, सिंपल साधी व्हेज थाळी. आता लास्ट म्हणजे हरिहरेश्वर वरून येताना कोकण खानावळ, तिथले मासा फ्राय, प्रॉन फ्राय आणि सोलकढी सगळ्यात बेस्ट होती. फक्त विषय गणला म्हणजे चपाती. म्हणजे तिकडे जाऊन मी चपाती का खाऊ. पण जेवणाचा विषय सोडला तर तिकडचे मोदक एक नंबर होते. आणि दिव्यागर मधले तुमचे आवडते रेस्टॉरंट कोणते आहेत मला कमेंट करून सांगा, म्हणजे नेक्स्ट टाइम गेल्यावर मी ते ट्राय करेन. पापड संपले.